हा बरोबर आहे ना, मम्मीला का तेवढीच कामात का आता अख्खा दे तुमच्याच मागे लागला. कुऱ्या बाहेर काय करपले मोठ्या. ए चलो भागो यार, चला नजर वजर लगाओगे वो अंडा अच्छा भी नहीं लगेगा. चलो सांगू का बचपन की याद आहे. नाही. नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे रविवार आणि आजचा छान असा व्हिडिओ होणार आहे. आज रविवारी जितकं मी दुपारपर्यंत शूट करेन ते सगळं मी तुमच्यासोबत संध्याकाळी 4 वाजता शेअर करणार आहे. तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आणि मी ना 8-10 दिवसापूर्वी लग्नाला गेलेली, तर तिकडचं पण मी थोडीशी क्लिप शूट केलेली आहे 4-5 मिनिटाची. ती पण मी तुमच्यासोबत शेअर नव्हती केली, तर आज बरं ना या व्हिडिओच्या पुढे मी अटॅच करेन, तर ती पण तुम्ही पाहून घ्या. लग्नामध्ये आमची धमाल मस्ती झालेली ती. तर व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहा. आणि आता सगळं घरातलं आधी काम आवरते, सकाळची वेळ आहे, अजून घरातलं काही काम आवरलं नाही. आणि रविवार असलं ना की मला तर वाटतं भरपूर ताईंच्याकडे कामाचा सगळा गोंधळच उडत असेल, कारण की रविवारी कशी मुलांना सुट्टी असते, मिस्टरांना सुट्टी असते. तर मग त्याच्यामुळे काय होतं की घरातली कामं सगळी लेट होतात मग. आणि रविवार सुट्टीचा दिवस बोलला म्हणजे आपण काय लवकर उठत सुद्धा नाही. तर माझं तर प्रत्येक रविवारी असंच होतं, सगळ्या कामाचा गोंधळ उडून जातो आणि मग कोणतंही काम असं वेळेवरती होत नाही. तर चल आता पटपट झाडू पोछा करून घेते. लकुशेट काय झालं रे बापू? लकुशेट लकुशेट इकडे बघ मम्मीच्या कडे रागला का? हे बमच्या इकडे बघ, बमच्या. हे बघा इथे मस्त मोठा मंगूर मासा भेटलाय आता. वजन कुछ पकड़ेगा ऐसा तू काम करना पड़ा, उसके अंदर बच्चा निकलेगा. अरे यार चप्पल इकडे बघ, काशील का? चिन्मय आहे. हे बघा ही सगळी जेवासाठी आहे. गिराईक रेडी आहे ना आपल्याजवळ. जेवासाठी गिराईक गेलेलं आहे. चिन्मयने तो मोठा मासा आणलाय पकडून ना. चिन्मय सांगतो की मी विकतोय, तर गिराईक भरपूर त्याला भेटल्यात. चिन्मयला जर आमची सुट्टी असली ना की चिन्मय लगेच मासे पकडायला जातो आणि मग भेटला लगेच विकून टाकतो. केलं बघा मावरा जेवायला. देवा देवा इकडे बघा कवरी गिराई गेले. हा हे बघा इथं आता तोडाचं काम चालू होईल. संडे स्पेशल पानी लाया कर. पानी घेऊन त्याच्यात या अंडी आणि ते अंडे आपल्याला ठेवा, फ्राय करून खायचे अंडी. ए चलो भागो यार, चला नजर वजर लगाओगे वो अंडा अच्छा भी नहीं लगेगा. चला गाबोली लवकर भेटत ना, मस्त फ्राय करू दिला, भारी लागते ती. ही तुटली वाटतं अख्खी. पिवला गाबोली ती बघ ना, दिसत नाही का ती. मी प्लेट घेऊन शावलं ना बाबा गाबोली बघ मोठी त्याच्यात. हे ती मुंडीच कावरी मोठी आहे, बकऱ्याच्या मुंडीच्या आवरी. डेंजर वा काम है, डेंजर वा. दादा वो अंडा निकाल के पहले धो दो ना. एक काम करो ना, अंडा लेके जाओ, फ्राई करो जब तक. बाबा जास्तच मोठी. 1 लाख पिल्लू असेल त्यामध्ये. आवरे यांचा तुम्ही जीव घेतलास, कवरा पाप लागत तुला काही समजते का? कवरा पाप लगेगा. जो खाने की चीज है उसका पाप नहीं. काका काय बोलतात बघा तिकडनं. काका तर कपडे खाली घुसले. तो पिवला की पीत तो जसा कसा पीत बाबा. हे कमी मोठी गाबोली, कवरी मोठी बघा गाबोली. नेता पानी डालू का? हाँ डाल दो. मच्छी ढोलो ना, जास्त चिकट बोलती पाणी टाकल्यावर. अर्धा हिस्सा माझा हा घ्यायच्यान. 1 किलो मध्ये हा चिन्मय कमी मास पडेल. हो इकडे बघ, हिस्सा माझा पण अर्धा. चिन्मय काय बघा पण इकडे. किलो बाहर 150 रुपये है, हम 100 रुपये में बेचते. हे बघा चिन्मय, तुला मी आता आवरा गिराईक गवसून दिला ना का अर्धा हिस्सा मला पण द्यावा लागेल यांच्या. काय करत नाही म्हणजे
माझ्या पगारामधला अर्धा हिस्सा मला ते मध्ये हे बोट्यात तुकडे तोडायला लावले नल्ली. ते उचलून टाक मध्ये मध्ये. काय पैसे देशील तर मी काय घातलं तुला. नको लावा गरज तेवढं. ज्यादा किधर थोडासा टाका तुकडा त्याच्याने. हो लास्ट में डालेंगे. अभी उसको रख दो, अभी उसको रखो था ते जरा अजून तुकडे करा तुकडे करा. टुकड़ा करके तो फिर रखो. ज्यादा है. रुको रुको आशे तो रुको जरा रुको. ठीक है तब लो हमारी. थोड़ा सा टाका. चाहिए क्या भाभी? आ जाओ फटाफट आ जाओ पैसा लेके. होईल का 1 किलो मला तर नाही आवडत. हरिया लेके आओ. तुमको 5 किलो तब अलग से ही मुंडी है. हाँ हाँ हे बरं इकडे चिन्मय आज रांधायला बी लागले. चिन्मय बोलला मम्मी आज तुला बोलते सुट्टी. आज बोलते मी रंताव तू जेव माझ्या हाताची चव कशी लागतं बघ बोलत. हा का चिन्मय आज मम्मी को आराम किया. आवरा मोठा मंगूर माझा पकडून राहिले. कपवा गेला निसता. जवळ ताट पकडतो परती आता यांच्या इकडे बघा. तुमच्या पोराला येतं का रंता असा बोट्या बिट्या चालता येतं ना चिन्मय. ट्राय करता येतं ना बरं बोट्या बिट्या. अरे त्या पालट सीट कसा आवरा एकदम टाकली द्या जाल का मी. हा बरोबर आहे ना मम्मीला का तेवढीच कामात का आता अख्खा दे तुमच्याच मागे लागला. कुऱ्या बाहेर काय करपले या बोट्या. करपले तर बनव. अरे कुऱ्या कार पहिले ते मेंटल कुऱ्या कार बाहेर ओढ द्या. काय करू मी कवऱ्या कुऱ्या घेतल्या मग आणि बाबा बाबाच्या बासनी गावातच गेलता. चूल पेटत नव्हती ना म्हणून. हा थांब जरा थांब. कवऱ्या कुऱ्या घेतल्या मध्ये आणि ते बोट्या करापल्या तिकडे बोट्या. नाही करता येईल. थोडं तेल टाक ना. तेल टाक ना अजून. टाकलेलं आहे ना ते. टाक 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 करापल्याच कणाच्या ते ओढायला लागले बारक्या याच्या. सगळे लाखारी बिगारी उराच्या बाजी पण त्याच्या. ती एकाच बाजूला जाम कुरी पेटली ती. त्याने पण घेतल्या बघ ना कशा कुऱ्या त्या निघत नाही चुलींच्या बाहेर. हा आता पालटच्या बोट्या करापल्या एका बाजूला. तो शुभम बनवला जे शुभम कवा पण भात घातल्यास कसा काही ते भात घालायच्या आधी हेच कसा नाही. देवार तेल टाक काय तुम्ही मावरा या बोट्याचा नाश करेल. काय चिन्मय तुला मावरा चलता ये नाही. ती ना कुरी कारालाच लागेल. ती कुरी कणाच्या काराची ती. आता मी गॅसवरती भात ठेवलाय आणि चिकन ठेवलंय एकीकडं. अजून चिन्मयचं जेवण बनवायचं आहे. चिन्मयला डाळ भात आणि शेजवान चटणी खायची आज. आणि त्याला एकीकडे मावरा बनवायला घेतले तिकडे बोलतो मी फ्राय करता तू जा बोलते तुझं काय करायचं ते. त्याला जाम हौस आले. तो वधुवरा प्रेमे सदा पाहतो शुभलग्न सावधान सावधान.
आहे बघा. आमच्या पोऱ्याचं पण लगीन करायचं आहे. कोणी असेल तर टाकून ठेवा कॉमेंट मध्ये. दोन इकडे चिराग. हा म्हणून 2 पोरी नको हा टाकू नको टाकणार म्हणून तिकडे ब्राह्मण 2 नवरा नवरी त्यांचं चालले गेले. ब्राह्मण 2 नवरा नवरी त्यांचं चालू होते. बाकी पब्लिक सगळी इकडं सगळी जेवायला. कोणी आईस्क्रीम खाते, कोणी काय बसले, कोणी काय बसले. हा अर्धी पब्लिक. आता मस्त जेवण बिवून झाले आमचा. बिझी आहे ना इकडे. या आमची तनिष्का बारकी. ही बारकी होती ना तर मनाची नुसती माझ्याजवळ झोपायला यायची. सांगते मला झोपायलाच जायचं. मला नानीच्या जवळ झोपायचं हा बोलते. दुसरी गोष्ट सांगू का पलाली. इकडे बघा चिराग आमच्या नवऱ्याला असते. इकडे इंदिरा ताईची सगळी माहेरची फॅमिली बसले. हा मामाकडची. इकडे बघ ना नवरा नवरीचं चालू विचारायचं. त्यांच्याकडे कोणतं लक्ष पण नाही. विधी चालू विधी. सांगू का बचपन की याद आहे. तनिष्काचं सिक्रेट कोणा सांगू पण शकत नाही. नाही गो तिचं तिचा भाजीपाला वर फुकट चाल.